How to invest money? पैशांची इन्व्हेस्टमेंट कशी करावी, पैशाची इन्व्हेस्टमेंट करू का वाटाली तुम्हाला? त्याचं काहीतरी उपयोग होण्यासाठीच की पुढं, म्हणजे काहीतरी आपल्याला कुठेतरी त्याचा यूज होईल. Yes. In need. There are lot of many parts of investment. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे बरेच प्रकार आहेत. बरेच म्हणजे बरेच प्रकार. आपल्याला बरेच प्रकार माहित पण नाही. मी एक 4-5 एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला ते सांगू शकतो. आज मोस्टली एखाद्या फॅमिलीमध्ये 50,000 अर्न करणारा एक कर्ता पुरुष आहे, ज्याचा महिन्याला अर्निंग काय आहे की 50,000 आहे. मग तो 50,000 कमवणारा व्यक्ती काय आहे की आज समाजाच्या दृष्टिकोनातून समाज जो आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्या समाजात राहण्याच्या योग्यतेचं आपण बनण्यासाठी तो त्याची लाईफस्टाईल कशी असते हे मी तुम्हाला फक्त थोडंसं एक्सप्लेन करतो. तो 50,000 कमवणारा अॅन्युअली अर्निंग झालं त्याचं 6 लाख रुपये. म्हणजे मोस्टली काय असते की माझ्या एजच्या किंवा माझ्यापेक्षा कमी एजच्या मुलांचं किंवा स्वप्न काय असते की आपलं एक स्वतःचं घर असतं. मग ते घरासाठी काय होते की तो मुलगा किंवा ती व्यक्ती काय करते की बाबा लोन काढून घर करते. बघा पहिला क्लिअर करतो तुम्हाला, इन्व्हेस्ट आणि लोन ह्याच्यात फार महत्वाचा तफावत आहे. म्हणजे आज तुम्ही घर बांधला 20 लाख रुपये तुम्हाला घराला खर्च आले. काय झाले? 20 लाख. तुम्ही तिथं फक्त तुमचे 4 लाखच तुमचे स्वतःचे 4 लाख रुपये तुमचे काय स्वतःचे, आणि बाकीचे 16 लाख काय केलेलं आहे तुम्ही? लोन केलेलं. काय केलेलं आहे? लोन केलेलं आहे. मग 16 लाख लोन तुम्ही समजा SBI मधून केलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्याचा अॅन्युअल समजा तुम्हाला एक 20,000 रुपीज काय ऍव्हरेज पकडतो तुम्ही काय इन्स्टॉलमेंट आहे, बरोबर आहे. मग 50 मध्ये तुमचे 20 गेले, तुमच्याकडे रिमेनिंग किती राहिले? 30,000 रिमेनिंग राहिले, बरोबर आहे. त्या व्यक्तीकडे 30,000 रुपये राहिले. मग आता घर चांगलं आहे म्हणजे गाडी पण पाहिजे. मग एक 4 चाकाची गाडी घेतली, ती 10 लाख रुपयाची गाडी आहे. म्हणजे ऑफर्स येत जातात, तो बँकेच्या ऑफर्स येत जातात, आणि बँकेच्या ऑफर्सनुसार काय होते की तो व्यक्ती पण थोडस त्याच्या मनात ते इच्छा असते. मग कुठेतरी आणि कोणतं सपोर्ट आपल्याला करायला लागलेलं, अशी जी भावना निर्माण होते. त्याच्यात तो एक 10 लाखाची गाडी घेतो आणि तिथे एक 10,000 रुपये काय करतो म्हणजे इन्स्टॉलमेंट लावून बसतो पुढच्या 5-7-10 वर्षासाठी. काय असेल ते असेल. त्याच्याकडे ऍक्च्युली राहिले किती पैसे? 20,000 रुपये. अरे हे 20,000 रुपये राहिल्यानंतर त्याच्या डे टू डे लाईफ मधला खर्च, मुलांचं एज्युकेशन एवढ्यात प्रोव्हाइड होणार आहे काय? नाही. म्हणून तो काय करतो, आणि जरा जास्त काय करायला बघतो, काम करायला पाहिजे, आणि मला आणि जरा जास्त पैसे कसे मिळतील हे बघायला बघतो. खरं तो ऍक्च्युली जास्त पैसे कमवायचे नादात फसत राहतो, टेन्शन मध्ये राहतो, किंवा बऱ्याच त्याला गोष्टी म्हणजे फेस कराव्या लागतात. पण ते फेस करताना त्याला फॅमिली इरिटेशन वेगळा त्रास वगैरे होतोय, किंवा लोन्स असल्यामुळे देणं असते. आणि ह्या सगळ्याचा इश्यू कुठे येतो माहितीये? सगळ्याचा इश्यू, तुम्ही घर किती बांधलेलं आहे? 20 लाखचं बांधलेलं आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्याला सांगत असताय, वास्तू घातलेले असते, सर्व घातलेलं असते, खरे हे लोन मुळे तुमचं घर हे तुमच्या नावावरच नसते, ते बँकेच्या नावावर असते. पुढचे 20 वर्ष 15 वर्ष जे काही इन्स्टॉलमेंट असतील ते तुम्ही पे तोपर्यंत करत नाही. तुम्ही अभिमानाने सांगत असताय, तो व्यक्ती अभिमानाने सांगत असतो की हे घर माझं आहे, तुझं नाही. हे लक्षात घेणे गरजेचं आहे. ते ऍक्च्युली घर कोणाचं असते? गाडी माझी आहे म्हणजे आपल्याला एक हाऊस असते किंवा हे आहे, खरं आपली नसते. कोणाची असते? बँकेची गाडी असते. बऱ्याच जणांना हे माहित नाही की ही आपली इन्व्हेस्टमेंट नाही आहे. लोक काय म्हणजे मी गाडीत इन्व्हेस्ट केली, घर घेतलं, मी घरात इन्व्हेस्ट केलं नाही, ती लायबिलिटी मध्येच झाली. घर आलं तुमचं स्वतःचं तर ती लायबिलिटी झाली, नॉट ऍसेट. ऍसेट म्हणजे कुठं ज्यावेळी तुम्ही एखादी लँड घेतलेलं आहे, तिथं बांधलेलं आहे, तिथं रूम भाड्याने दिलेलं आहे, तिथनं तुम्हाला अर्निंग सोर्स सुरू झाला, ती तुमची ऍसेट होऊ शकते. स्वतःचं घर ही लायबिलिटी आहे, कारण त्याचं लाईट बिल, पाणीपट्टी, किंवा त्याचं जे काय येते कर येतोय तो वर्षाचा तो कर, हे सगळे मिळून काय होतात की तुम्ही ते लायबिलिटी मध्ये मोडता. आता पार्ट आला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी पैसे
इन्व्हेस्ट केला तर लाईफ मध्ये फक्त लोन मध्येच अडकून जाणार, याच्यात इन्व्हेस्ट केला. माणसाला सुखासाठी माणूस आधी कशावर खर्च करतो? कार्यक्रम, प्रोग्राम, काय पण असले इव्हेंट्स कुठले पण असले, मग ते मॅरेज असू दे किंवा आणि काय काय असते सांगा मला. बर्थडे आणि हाऊस आणि शुगर बॉक्स, एंगेजमेंट. एंगेजमेंट, देन बेबी शॉवर, डोहाळे जेवण. मराठीत लिहितोय मी आता, हे काही पुढचे आम्हाला कळत नाही. डोहाळे जेवण म्हणजे असे कितीतरी इव्हेंट असतात. पुन्हा पार्टी देणे, बारस, म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण याच्यावर काय करतो? खर्च करतो. आणि तो खर्च असा असतो की आपले प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. इतर एक लोकांना दुसऱ्यांना समाधानी ठेवण्याचा इंटरेस्ट असतो, म्हणजे त्याला समाधानी ठेवलं की जेवण मुळात का केलं जातं? लग्नात तिकडे लोक व्यवस्थित जेवली पाहिजे, कारण त्या लोकांनी पण तुमची काळजी करायला पाहिजे. त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्यानं कुठेतरी अरेंज करून त्याने काय केलेलं आहे, बाबा जाऊ दे मुलाचा पहिला बर्थडे आहे म्हणून आपण काय करूया, खर्च करूया असं त्यानं ठरवलेलं आहे. एक त्याने बजेट काढलेलं आहे 50,000 रुपीज, तर त्याच्याकडे आहे ते पैसे नाही आहे त्या व्यक्तीकडे, मग 50,000 नाही आहेत, तर तो मुळात म्हणजे नसताना खर्च करणे हे चुकीचं आहे. कारण त्यानं कुठून तर अरेंजमेंट केलेलं आहे आणि 200-300 लोकांचं जेवण केलेलं आहे बर्थडेसाठी. मग त्याच्या डोक्यात काय असते? जेवण व्यवस्थित झालं पाहिजे, सगळ्यांना हे झालं पाहिजे, सगळं त्याच्यात तो मुळात माइंडमध्ये काय असतो? फ्रस्ट्रेट असतो. आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये बाकी जण कुठेतरी एखादं काहीतरी खराब लागलं तर पूर्ण त्या सगळ्या ह्याच्यावर विरजन पडते त्याचं. म्हणजे एक लोकांसाठी करायचं आणि त्याच्यात आपणच दुःखी राहायचं, मग कार्यक्रम करायचंच कशाला? कार्यक्रम करण्याआधी इथं पैसे ही इन्व्हेस्टमेंट नाही की आम्ही लोकांना जपलं बिपलं. लोकांची समजत असते की मी बाबा नाही मी इन्व्हेस्ट केले पाहिजे, ते ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट होत नाही. ह्या सगळ्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही पैसे खर्च करता त्यावेळी त्याचा एक हिशोब घातला पाहिजे. तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर तुम्ही लाख रुपये निश्चित रुपये खर्च करा, प्रॉब्लेम नाही. तर तुमच्याकडे 10,000 नाही तर तुम्ही 5 लाख रुपये खर्च करताय, हे कुठेतरी चुकीचं आहे. हे मी स्वतः पण अनुभवलेलं आहे, म्हणजे माझ्याकडनं पण त्या चुका झालेल्या आहेत. नाही की असं मी जरा सांगत असले तरी पण माझ्याकडून ह्या पर्सनली चुका झालेल्या आहेत, तर त्यातून मी शिकलेलो. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतोय तो म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला होता की इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली पैसे कुठं करायचे. पैसे इन्व्हेस्ट करण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यात तुम्ही सर्वात जास्त तुम्हाला रिटर्न्स पाहिजे असतील म्हणजे आज म्हणजे मागच्या 30-40 वर्षाचा इतिहास बघितला, हिस्ट्री बघितली तर सर्वात जास्त रिटर्न तुम्हाला स्टॉक मधून दिले. कशातून? स्टॉक मार्केट मधून. त्याच्यानंतर गोल्ड मध्ये दिलेलं आहे 9 to 10%, म्हणजे इयरली तुम्हाला जास्तीत जास्त देतो. त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी की लोकांना माहित नाही, मग म्युच्युअल फंड मध्ये येतात, त्याच्यात रिटर्न तुम्हाला चांगले मिळू शकतात. गोल्ड, आता हा जर गोल्ड प्रकार घेतला असेल, हे गोल्ड घेताना आपल्याला स्वस्त असेल त्यावेळी घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे खरे गोल्ड घेताना तुम्हाला जीएसटी टॅक्स वगैरे सगळं होतं. तर सोवेरियन गोल्ड म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे आरबीआय इश्यू करते. ते कोण करतात? आरबीआय इश्यू करतात. आरबीआय कडून आज समजा गोल्डचा रेट 50,000 रुपये, तर 50,000 रुपयेच आपण इथं घेतलो तर आपल्याला टॅक्स मिक्स ते जीएसटी वगैरे बसून तो ऍक्च्युअल जातोय 54-55, आणि मेकिंग चार्जेस आणि त्यांचे काय असतात वेगळे असतात. मेकिंग चार्जेसवर आणि आपण काय करतो ते जाते, मग आपलं 50 ची व्हॅल्यू जाते 57-58, इथंच आपण 10-12% काय आलो लॉस मध्ये आलो. हे सोवरिन गोल्ड काय 50,000 द्यायचं आहे ना, 50,000 रुपयालाच तुम्हाला मिळणार, तेवढीच व्हॅल्यू मिळणार. ते गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करते आणि ह्याच्यावर तुम्हाला इयरली 2.5%च्या ऍव्हरेजनं तुम्हाला इंटरेस्ट पण मिळतो तुमच्या गोल्ड. हा प्रकार आहे.
म्हणजे लोकांना फॉल्स माहित नाहीये ही गोल्डची इन्व्हेस्टमेंट खरी काय, ही गोल्डची इन्व्हेस्टमेंट काय. आणि हे कसं सेफ राहण्याचं पण थोडंसं आपल्याला काळजी असते, घरात सोनं असते की वगैरे ते, पण ती पण काळजी असते. एक जण लॉकरमध्ये ठेवतात स्वतःचं गोल्ड, मग तिथं आणि काय करतात, बँकेला चार्जेस देतात. हे कसं गव्हर्नमेंटकडेच असल्यामुळे याचं काय आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. नंतर नाही ते लँड, जी जमीन तुम्ही म्हणजे परचेस करता किंवा काय करता, ती पण एक इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. मग ती इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे तुम्ही स्वतः ठरवायचं. मग आता समजा तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्ही बँकेत RD किंवा तुम्ही मंथली कशाला पण स्टॉकमध्ये गुंतवू शकता, गोल्डमध्ये गुंतवू शकता. हे सॉव्हरेन गोल्ड वगैरे प्रकार आहेत. RD पण हा चांगला प्रकार आहे, त्यातल्या त्यात त्याचे रिटर्न्स 5 ते 7% असतात. FD हा रिटर्न आता फार थोडासा कमी होत चाललेला आहे. मॅक्झिमम 5% ते 6% पर्यंतच तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. आणि त्यात पण कसं तुमची FD केवढी आहे त्याच्यावर तुमचं टॅक्स पण असतं. मग हे सगळं हिशोब 4% येतो, 4%. मग त्याच्यात तुम्ही ₹1,00,000 गुंतवणार, वर्षात तुम्हाला 4,000 रुपये मिळणार. हे रिटर्न चांगले झाले नाही. तुम्हाला जर खरोखर चांगली इन्व्हेस्टमेंट करायची तर याचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही व्यवस्थित तुमचे पैसे गुंतवले पाहिजेत. ऍक्च्युअली मध्ये समजा तुमच्याकडे ₹1,00,000 शिल्लक ₹1,00,000 आणि ते ₹1,00,000 जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट काहीतरी घ्यायची, समजा मी तुम्हाला स्टॉक मार्केटचं पण एक उदाहरण देतो, म्हणजे त्याचं नॉलेज घेऊनच त्याच्यात उतरलं पाहिजे. नाहीतर उगाच स्टॉक मार्केटमध्ये एवढे पैसे एकानं कमवला मी पण कमवतो असं होणार नाही. की पहिला लक्षात घ्या, स्टॉक मार्केट आता जो 10वीला टॉपिक आहे फायनान्शियल म्हणून आहे, म्हणजे त्याच्यावर बराच म्हणजे यावर्षी तो कॅन्सल झालेला आहे, तर त्याच्यात पण स्टॉक मार्केट किंवा काय आहे ते पूर्णपणे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. मग जर तुमच्याकडे ₹1,00,000 आहे, तुम्हाला त्याचं काय करायचं, तुम्ही जर गाडी घेतला तर डेप्रिशिएट झाले, तुमचे पैसे वाढणार आहेत काय, ते परत वाढणार नाही. म्हणजे तुम्ही आज ₹1,00,000ची कुठली तरी गाडी घेतला, एक्सेस गाडी घेतला, तर ती परत 3 वर्षांना तुमच्याकडे घेताना कोण पण 30-40 हजार येईल, तुम्ही 60,000 रुपये घ्यायला नुकसान येतात. तुम्ही घरात काय पण फर्निचर केला, तिथं तुमची व्हॅल्यू वाढणार आहे काय, नाही वाढ. तुमच्याकडे मोबाईल आहे तरी पण आणि जरा मला आयफोनच घ्यायचा आहे, तो कुठला 11 वगैरे, तिथं ₹1,00,000 घातला आणि 3 वर्षांनी मोबाईल 10,000ला पण बोलतो मला विचारलं. हे म्हणजे प्रकार वेगळे झाले. आणि तुम्हाला जर खरोखर इन्व्हेस्ट करून काहीतरी करायचं आहे पुढे, म्हणजे फ्युचर सिक्युअर करायचं आहे तुमचं पैशाकडून, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर अशी पर्याय शोधले पाहिजे. तर तुम्हाला जर मार्केटचं टोटल नॉलेज आलं तर तुम्ही एखाद्या कंपनीचं अनालिसिस करून व्यवस्थित फंडामेंटल अनालिसिस करून मंथली 2 महिन्याला 5-5, 10,000 तुमच्या पद्धतीने जर इन्व्हेस्ट करत बसला तर तुम्हाला मी फक्त सांगतो की HDFCचा रेट 95 साली ₹1 होता, तो आज 1,500च्या आसपास आहे. म्हणजे तुमचे ₹1 हे ₹1,500. तुम्ही जर त्यावेळी ₹1,00,000 गुंतवले असते 95 साली, तर आज 2021 साली 1,500 प्रमाणे किती व्हॅल्युएशन होतं. 1 करोड गुंतवले असते तर 1,500 आजच्या रेट प्रमाणे किती व्हॅल्यू होते, 1 करोडचे 1,500 करोड रुपये झाले असते. मग हा आहे मार्केटचे रिटर्न्स. मग ती जर रिस्क घ्यायची नसतील तर म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड काय काम करते की अशा ठराविक मार्केटमधल्या कंपन्या बघतं आणि तिथले जे अनालिसिस्ट असतात, म्हणजे मार्केट अनालिसिस किंवा ते फंड मॅनेजर जो असतो, तो फंड मॅनेजर काय करतो की अशा चांगल्या कंपन्या घेतो आणि तिथं त्या कंपनीचे पैसे लावतो. म्हणजे तुमची मार्केटवरच रिस्क आहे, म्हणजे मार्केटवरच आधारित आहे. कारण तुम्ही जर डायरेक्ट एखाद्या कंपनीचा शेअर घेतला आणि ते जर समजा कंपनीत काही जर प्रॉब्लेम झाला, तो पडला, तर तुमचे पैसे नुकसान येणार. मग म्युच्युअल फंड काय करते, तुमचा पैसे घेतलेला असेल 5,000 तर एका ठिकाणी लावत नाही, त्याच्या अंडर जेवढे त्यांनी स्टॉक घेतलेले आहेत, प्रत्येक 20 कंपन्यांचे घेतले, तो पैसा तुमचा इन्व्हेस्ट तिथं होऊ शकतो. मग तिथनं तुम्हाला थोडे रिटर्न्स चांगले मिळू शकतात. म्हणजे प्रकार एवढाच आहे. तुम्हाला जर तुमचे पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर योग्यरित्या अभ्यास करून आणि मगच केलं पाहिजे. खरं जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही म्हणजे इन्व्हेस्ट करून श्रीमंत व्हायचं असेल तर आजपासूनच तुम्हाला ती सुरुवात करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही श्रीमंत होणार नाही किंवा तुम्ही पैशानं म्हणजे सेक्युअर होणार नाही. किंवा तुम्ही वयाच्या 40 तुम्हाला जर इच्छा असेल 50 रिटायर पाहिजे, मला पैशानं काही स्ट्रेस नाही पाहिजे, तर हे इन्व्हेस्ट म्हणून होऊ शकते.